मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना काल पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। तर तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आता आरोपींची संख्या 8 झाली असून कृष्णा आंधळे हा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे। दरम्यान घटनेच्या या हत्येनंतर घुले सांगळे पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले त्याचा घटनाक्रम देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। 26 दिवस पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिलेला होता। संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य हे कळलेलं नव्हतं। यूट्यूबवर बातमी बघितल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर हे आरोपी फरार झालेले होते। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे घटनेनंतर रेल्वेनं गुजरातमध्ये गेल्याची माहिती देखील आता उघड झालेली आहे। 15 दिवस गुजरातच्या एका शिव मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम ठोकलेला होता। 3 दिवसांपूर्वी तिन्ही आरोपी हे वेगळे झाले। सुदर्शन घुलेजवळचे पैसे 2 ते 3 दिवसांपूर्वी संपलेले होते। त्यामुळे कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून परत आला होता। एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता, परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्यामध्ये आले। एका व्यक्तीला भेटणार होते, परंतु त्याआधीच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं। आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झालाय। सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे वेधू इच्छिते की या घटनेचं मूळ आहे या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी संबंधिताची झालेली बाचाबाची। गेले काही दिवस या घटनेला जातीय रंग येतोय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते आणि मला नेमकं हेच आपल्याला सांगायचं आहे की हा जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हाक कुणाला दिली तर गावच्या सरपंचांना दिली आणि गावचे सरपंच देखील आपलं एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आणि माणुसकीचं नातं जपत तिथे हजर झाले आणि पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इथे संतोष अण्णांनी काय केले तर माणुसकीचं पालन केले आणि बीडच्या या भूमिपुत्राला त्याने माणुसकीचं पालन करत असताना जी काही अमानुष शिक्षा संबंधितांनी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ पुणेकर देखील आज माणुसकीचं पालन करत रस्त्यावर उतरले। त्याकरता पुणेकरांचं मी मनस्वी आभार व्यक्त करते। गेले काही दिवस आपण या आरोपींना अटक का होत नाही असा प्रश्न विचारत होतो। कालपर्यंत यातल्या काही आरोपींना अटक देखील झाली, अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहेत। कालही मी परभणीच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांना हीच विनंती केली होती की सगळे तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतायत। बीड ते पुणे हे हाकेचं अंतर आहे आणि या हाकेच्या अंतरावर दडलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला एवढा विलंब का लागला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर करून संबंधिताविरुद्ध मोकाची कारवाई करण्याचं सुतोवाच करूनही प्रशासनाकडून जर कारवाई दिरंगाई झाली असेल तर मग ही कर्तव्यामध्ये हेतू पुरस्पर हायगय समजायची काय याचा देखील शासनाने आम्हाला उत्तर द्यायचं आहे। संबंधितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणं आणि ते आरोपपत्र दाखल केल्यानंतरही त्यामध्ये कसलाही कच्चा दुवा न ठेवता संबंधितांना शिक्षेप्रत घेऊन जाण्याची ही CID आणि SIT ह्या दोघांचीही जबाबदारी आहे आणि हेच सांगण्यासाठी मला वाटतं समाज वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरतो आहे। त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या संबंधित तपास यंत्रणांकडून चोखपणे त्यांची जबाबदारी पार पाडली जाईल हे बघावं आणि संबंधित आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हेच आमचं विनम्र आवाहन या प्रसंगी आहे। धन्यवाद। यानंतर शिवसेना नेते संजयजी मोरे साहेब हे आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील। कृपया स्टेजवरती जे उभे असलेले आहेत सगळ्यांनी कृपया खाली बसून घ्या। पुणे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ मोरे 2च मिनिटात आपले मनोगत व्यक्त करतील। त्यानंतर अरविंद भाऊ शिंदे आपले मनोगत व्यक्त करतील। 2च मिनिटं दादा। उपस्थित
बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी सर्व आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहे, त्यांना खंडणी मागितली जाते, त्या खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही. याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी या प्रकरणाला जर प्रोत्साहन देत असेल, राजाश्रय देत असेल, ते अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे.